मित्रांनो, आता आपण वाघोली या ठिकाणी जे भैरवनाथ महाराजांची यात्रा त्यांची भव्य दिव्य असं दरवर्षीप्रमाणे असते आणि घाटाला एक चांगलं त्यांनी या वर्षी बांधकाम करून आणि एक सुसज्ज घाट आणि गावची यात्रा एवढी भव्य दिव्य मोठ्या स्वरूपात जवळजवळ थार ट्रॅक्टर असेल, बुलेट असेल, टू व्हीलर असतील, फ्रीज म्हणजे जवळजवळ बऱ्याच मोठी बक्षिस त्यांनी ठेवण्याचा प्रयत्न केला गावच्या वतीने किंवा ही यात्रा काय कोणाचा वाढदिवस म्हणून नव्हती किंवा काय गावचा एक ग्रामदैवताची यात्रा आणि ती यात्रा एवढी भव्य दिव्य स्वरूपात मोठी ठेवण्याचं एक चांगलं आयोजन त्यांनी केलं आणि त्या आयोजनामधून आज डावखर घोलप आणि कोणी जुगलबंदी आवळे हे 3 जुगलबंदी मित्रांनो आणि या जुगलबंदीत आज थारचे मान करीत 10-91 मिली पॉईंट बारी झाली आता फायनलला आणि सेमीला काटा 11 सेकंद होती। तर थोडक्यात आपण त्यांची मुलाखत घेतोय कसे नियोजन वगैरे कसं होतं, यात्रा कमिटीने काय काय सहकार्य केलं किंवा गाडा मालकांनी कसं सहकार्य केलं आणि ह्या यशाचे आज ते नाही का एक साक्षीदार किंवा स्वतः थार घेऊन घरी जाणार आहेत। एक थोडक्यात आपण मुलाखत घेतोय। चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगा। तुषार दादा तुमचं स्वागत आहे। पहिलं तर म्हणजे आजचं नियोजन किंवा वाघोलीच्या घाटाचं नियोजन कसं होतं त्याबद्दल थोडक्यात सांगा जरा। वाघोलीच्या घाटाचं नियोजन आज चांगल्या पद्धतीचं झालेलं आहे। 3 दिवस पहिली फेरी पार पडली आणि आज फायनल आणि सेमी फायनल तरारा असताना अतिशय उत्कृष्ट नियोजन केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारचं नियोजन झालेलं आहे। बैल कोणती दोनच्या बारीत काय बैल आमच्याकडे आज जुन्नर किंग नंद्या आणि मावळ एक्सप्रेस आमचा पिस्टन, तुषार शेटावकर यांचा नंद्या आणि किसन रामचंद्र गोलप, गुरुदादा गोलप यांचा पिस्टन आणि आवळे यांचा कांड्यावरती एक्का लखन होता आणि दुसरं वासरू कोणतं होतं ते दुसरं डावकरांचं होतं, तुषार शेटचं होतं। मग हे जे जुकाट आहे जवळजवळ आता मला वाटतं 4-5 घाट पाहते मी प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात बसणार जुकाट। तर मग ही सावड जुळून आणण्याचं कसं ठरलं किंवा काय योग होता काय सांग? सावड जुळून आणण्याचं आम्ही एक बसलो होतो एक दिवस, हरिदास चक्कर आणि आमचे शिवमराव नाईकरे या 2 मित्रांच्या सहाय्याने आम्ही आमची सावड जुळली। जुळल्यानंतर पहिला घाट आम्ही याचा केला दावडी वडगाव कांदळी दावडीला पण आम्ही 1 नंबरच्या फायनल साठी थारला मानकरी राहिलो, तिथं पण थारला राहिलो। त्यानंतर आम्ही तास केलं, त्यानंतर आता ही वाघोली केली। आता मला एक सांगा जवळजवळ 5-6 घाट हो 7-8 घाट पळताय। आज बैलांचा पळण्याचा म्हणजे नाही का एक प्रत्येकाला म्हणजे कोणाच्या मनात सुद्धा नसेल का बाबा ही जोडी आज थारला इथे राहील किंवा काय, आज अचानक तुम्ही एक धक्का दिलाय लोकांना, काय सांगशाल? धक्क्याचा नाही, एकंदरीत आम्हाला सकाळपासून विश्वास होता। सकाळीच आमची बैल आज टॉपला पळाली होती, टॉप मध्ये राहिली होती। आम्ही आज घाटाचा राजा म्हटलं तुम्ही गेले 4-5 घाट टॉप 5 मध्ये राहत होतो, परंतु आज 1 नंबरला राहिलो। आणि त्यानंतर याच ग्रामस्थांनी एक सहकार्य असं केलं की टॉप 5 लेट न ठेवता त्यांचं लकी ड्रॉ केलं आणि लकी ड्रॉ मुळे आमचा 8 नंबर आला आणि आम्हाला सुटसुटीत बैल झुपायला भेटली, व्यवस्थितरित्या आमची बैल पळाली। थोडक्यात आता तुमच्या जे बोलण्यातून जाणवते का बाबा आम्हाला लवकर बैल झुपता आले त्याच्यामुळे सुटसुटीत लास्टला जे 4-5 गाडी राहतात, गर्दीचा काय त्रास होतो का झुपायला? कधी होतो ना त्रास, गर्दीचा त्रास होतो, बैला सुट्टीचा अवमेळ होतो किंवा वरती निशाणाच्या पुढे बैलांचं पळण्यासाठी थोडं अडचणी होत्या, जर जास्त प्रमाणात गर्दी असेल तर ती बी अडचण होती लास्टला। आता पिस्टन पळतोय, नांद्या पळतोय आणि कांडबम पळतोय, पण नांद्या आज जवळजवळ मला वाटतं 3ऱ्या थारचा मानकरी, चालू सीझनचा 3ऱ्या थारचा मानकरी। काय सांगशाल त्या बैलाबद्दल तुम्ही? नांद्या खूप चांगला बैल आहे, खूप टॉपला पळतोय आणि मागचा सीझन पण नांद्यानी एकदम 1 नंबर टॉपला पळवलेला आहे, त्यामुळे बैल हा 1 नंबर आहे। आता त्याच्याबरोबर तुम्ही पळाल्यापासून मला वाटतं आता तुमची पण दुसरी आमची दुसरी थार आहे। काय जुकाटाकडे पाहिल्यानंतर मग काय पळण्यात काय जाणवतं तुम्हाला? अभ्यास केलाय तुम्ही काय सांगशाल? आता अभ्यास केल्यानंतर नंद्या आल्यापासून आम्ही टॉपला आलोय, त्यामुळे नंद्याची कृपा आम्ही समजतो आणि आम्ही टॉपला आहे आज। थोडक्यात तुमच्या काय म्हणतात कष्टाला फळ नांद्याने दिलं। बाकी आता काय सांगशाल स्वभाव वगैरे तुम्ही नांद्याला पाहताय, आता एवढी गाठ झाली, एकदम बैल शांत आहे, दुपायला अजिबात त्रास नाही, एकदम व्यवस्थितरित्या बैल पळतोय, काही अडचण नाही, आला का व्यवस्थित उभा राहतो, त्या जुपणी टाकली का तो सोडल्यानंतर पळतोय, त्यामुळे ते एक महत्वाचा आम्हाला प्लस पॉईंट आहे की त्रास नाही काय नाही, सुट्टीला व्यवस्थित आहे। तर मला एक सांगा वाघोली आता हे जर क्षेत्र पाहिले तर एक म्हणजे सिटीतला एरिया आणि एवढं नियोजन आणि यात्रा म्हणजे गावचं एक ग्रामदैवताची यात्रा त्यांनी एक आयोजन चांगलं केलं, घाटाचं काम नवीन केलेलं आहे, सगळ्या काही गोष्टी यात्रेला काय तुम्ही म्हणजे कसं पाहताय किंवा नियोजन वगैरे कसं होतं काय सांगताय? नाही, वाघोली ग्रामस्थांनी गावच्या यात्रेला इतकं मोठं बक्षीस, आज जवळजवळ 14-15 लाख रुपयांची थार आहे,
7-8 लाख रुपयांचा ट्रॅक्टर आहे, 2 व्हीलरच्या गाड्या आहे जवळजवळ 11-12. एकदम टॉपचं नियोजन आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे. आम्ही तर सर्व जिल्ह्यातले गाडा मालक या गावाला धन्यवाद देतो की एवढं मोठं गावच्या ग्रामदैवताच्या यात्रेला मोठं नियोजन झालं, त्यामुळे त्यांचं मनापासून आभार मानतो. बाकी काय सांगशाल सहकार्य? कारण काय होतं एवढं मोठं यश हे एकट्या दुकट्याच काम नाही किंवा नुसता बैल पळाला तरी यश भेटत नाही. सगळं नियोजन म्हणजे वेळ साधून आली पाहिजे, सगळ्या गोष्टी वेळ साधून आली पाहिजे. त्याला सगळे सोबत असणाऱ्या सगळ्यांचं सहकार्य असतं. फार गाडा वाढणाऱ्या बसून तर गाडी चालवणाऱ्या बसून तर फार कुठ्या टोकणाऱ्या सगळ्यांचं योगदान असतं. त्यामुळे योगदान सगळ्यांचंही. आणि आमचे हे सहकारी आवळे त्यांचं कांडा असल्यामुळे आज त्यांच्या नावावरती पण बारी होती आमची, त्यांच्या नावावरच्या नाव होती. आता भविष्यात हे जुकाट आम्हाला कोणत्या घाटात दिसेल परत काय पळताना? आता यानंतर बघू, आता नियोजन होऊन आराम देऊन पुढला कोणता घाट करायचा. साधारण किती दिवसांनी पळवता तुम्ही काय सांगता? 8 ते 10 दिवसाच्या नंतर. 8 दिवसाच्या नंतरच 8 दिवसाच्या 4-5 घाट तुमचे व्यवस्थित घाट. मी आता एक अभ्यास केला, हे जुकाट शक्यतो मोठ्या फाडात दिसते, मोठ्या फाडातच पळतो टॉपच्या नियोजनाला. तर आता टॉपचं नियोजन करायचं किंवा 1 नंबर मध्ये बारी एवढी नाही का एवढा सेकंद तोडून हे करायचं, रेंजला यायचं किंवा 1 नंबरला यायचं. कारण आता भरपूर जवळजवळ आपल्याकडे 10-1 बाऱ्या अशा त्या कॉन्टिन्यू त्याच फॉर्म मध्ये असतात. आज तुम्ही त्याच्यात पदार्पण करताय, काय सांगशाल? आम्हाला खूप आनंद आहे. आज प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया असतात वगैरे? काय प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आहेत ना, चांगल्या आहेत. आम्हाला आज आनंद आहे, खूप मनापासून आनंद आहे की आम्ही आज म्हणजे आम्ही जेव्हापासून गाडा पळवतोय तेव्हापासून आम्हाला आज 1 नंबरला राहिलो, त्यामुळे खूप आनंद आहे. सगळ्यात म्हणजे सगळा ग्रुप आहे आमचा, सगळी मुले. किती जणांचा ग्रुप आहे साधारण? आम्ही जवळजवळ 20-25 जण आहे. फक्त पिस्टन सोबत, नांद्यासोबत हे तुषार शेट्टी आहेत. जवळजवळ मी म्हणतो प्रत्येक एक बारीचं नियोजन करायला जवळजवळ 100-125 लोकांचं. सगळ्यांचा एक विचार आणि सगळ्यांना एका मिनिटला विचारात घेतल्याशिवाय निर्णय आम्ही कोणता करत नाही. मित्रांनो, आता नांद्या आपल्या बरोबर आहे, पिस्टन पण आहे, लक्की आहे, अजून नांद्याच्याच दावणीचा एक हिरा अजून तयार होतोय नांद्याच्या नंतर नांद्याची जागा चालवण्यासाठी. तुषार दादा, काय सांगशाल आजच्या बारी विषयी? काय सांगशाल? कारण काय होतंय सगळ्यांचं आकर्षण ठरली बारी आणि तुम्ही काय सांगशाल त्याबद्दल? तसं प्रत्येक जण आता जुकाटालाच महत्व देतो, पण तितकं महत्व सुद्धा कांड्याला आहे. आज आमचं जिथे जिथे आम्ही थारला राहिलोय तिथं आमचा बॉलर प्रत्येक टायमाला कांड्यावर आहे. शेवटी आज सगळेजण नांद्याचं कौतुक करतात, पण मी जास्त करून मी आमच्या बॉलरचं कौतुक करेन, कारण की त्यांनी प्रत्येक टायमाला साथ दिली आणि जिथं जिथं कांड्याजवळ आलं तिथं नांद्याने प्रत्येक टायमाला कट मारून आज 1 नंबर मध्ये राहिलाय. बॉलरचं वय वगैरे किती काय? बॉलरचं वय असेल एक साधारण 1 वर्ष. मित्रांनो, एक किस्सा आहे. आपण ज्यावेळेस नांद्याची धावणीला मुलाखत घेतली त्यावेळेस तुषार दादानी ह्या नांद्यावरती शेवटचा बैल म्हणून पैसे लावलेले होते. तो शब्द माहिती, तो शब्द जरी ऐकला तरी अंगावर क्षार असे माझ्या तरी येतात, बाबा शेवटचा बैल. तुषार दादा, आज ह्या बैलांनी सगळं काय दिलं तुम्हाला? मी तर म्हणतो सगळं काय दिलं, काहीच ठेवलं. आता हिंद केसरी किताबाचं आहे ना, कुठंतरी म्हणतात महत्व कमी होते किंवा जी बैल नाही का म्हणजे स्वतःचं अख्खं आयुष्य व्यस्त त्या किताबासाठी. आता काय काय ठिकाणी 1-2 वेळा फायनल झाली, एखाद्या नॉर्मल घाटात झाली तरी हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी लावून मोकळे होतात. आज तुमचा बैल हिंद केसरी जो 3 तारचा मानकरी, ते हिंद केसरी करण्यासाठी काय काय कष्ट केले तुम्ही, काय सांगशाल? म्हणजे कसं आहे, बैलाला आपण पहिल्यापासून काही जीव लावलेला आहे, त्यांनी तो चीज करतो आणि आपल्याला जिथं जाईल तिथं आपला त्यांनी मान कधी खाली घालून दिली नाही. आणि सगळ्या संघटनेची साथ असते. एक समजा गुरुदादा गोलपची संघटना असेल, एक पंकज शेटगेवडे बैलगाडा संघटना असेल, विजय शेट आवळे यांची संघटना आहे, आमची एक संघटना. आम्ही सगळेजण एका विचाराने सगळे हे करतो, त्यामुळे आम्हाला प्रत्येक गोष्टीला यश येत जातं. मित्रांनो, अशा तऱ्हेने आपण थोडक्यात मुलाखत घेतली. नांद्या एक रेकॉर्ड ब्रेक बैल आज स्वतः गुरुदादा असते किंवा कदम शेट असन सगळ्यांनी कबूल केलं व नांद्यामुळे आज आम्ही पण फॉर्मला आलो. त्याच्यामुळे आज पिस्टन पण फॉर्मला आलाय. पिस्टन आता यंग आहे, म्हणजे थोडक्यात आता नांद्या जवळजवळ मी तर म्हणतो 7-8 वर्ष झाली पळतोय. पिस्टनचं आता 2-1 वर्षाचं रनिंग वय चालू आहे, तो पण टॉपला आहे. तो असाच कंटिन्यू पळत राहावा आणि त्यांच्या मालकाचं नाव गुरुदादा गोलप असेल किंवा त्यांची संघटना असेल, त्या संघटनेचं नाव सगळ्या 4ही बैलांनी असंच आपलं करत राहावं हीच आपल्या चॅनलकडून सदिच्छा, शुभेच्छा. तुम्ही आज थारचे मानकरी, त्याबद्दल तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. आमच्याकडूनही तुम्हाला मनापासून धन्यवाद.